नमस्कार विद्यार्थी मित्रो. आजचा जो व्हिडिओ आहे हो MPSCची सारथी एक्झाम झाली त्याचा क्वेश्चन पेपर आहे. तो पेपरचा आता पहा. पहिला क्वेश्चन आहे, 2023 हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय भरड धान्याचे वर्ष म्हणून घोषित केले आहे. कारण पाहता ऑप्शन्स दिले आहेत. ऑप्शन्स काय काय आहेत? ऑप्शन आहेत ते मुख्यतः रासायनिक खतांवर अवलंबून आहे. नंतर ही पोषक तत्वे व जीवनसत्वे यांचा समृद्ध स्रोत आहे आणि प्रीबायोटिक म्हणून काम करू शकते. नंतर भारत हा सर्वात मोठा उत्पादक आणि चौथा मोठा निर्यातदार देश आहे. इट इज अ दुर्मिळ आणि धोक्यात असलेली प्रजाती आहे आणि तिचे सर्व संवर्धन करणे आवश्यक आहे. तर याचे आन्सर विद्यार्थी मित्र, तर पोषक तत्वे म्हणजे पॉझिटिव्ह जे आन्सर येईल ना ते विचार करायचं. पॉझिटिव्ह म्हणजे काय की आन्सर इज बी, की कशामुळे ते भरड धान्य कन्सिडर केलं आहे की ते पोषक तत्वे व जीवनसत्वे यांचा समृद्ध स्रोत आहे आणि ते प्रीबायोटिक म्हणून काम करतात. प्रीबायोटिक. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, एक मिनिट. आता 2 नंबरचा क्वेश्चन दिला आहे, खालीलपैकी कोणते विधान कोविड-19 विषाणूशी संबंधित योग्य आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट स्टेटमेंट रिलेटेड टू कोविड-19 व्हायरस. म्हणजे काय? द मोस्ट कॉमन सिम्पटम्स ऑफ फीवर अँड ट्रॅव्हल आहे. बरोबर आहे, म्हणजे हे पण बरोबर आहे. इट इज द स्टँडर्ड RNA व्हायरस. व्हायरस म्हणता येईल त्याला, पण तो RNAचा टाईप नाही म्हणतात. द बेस्ट सुटेबल स्टेट फॉर डिटेक्शन ऑफ कोविड-19 इज रॅपिड अँटीजन टेस्ट. हे एवढं शक्य नाही विद्यार्थी मित्र. इट इज बिकॉज ऑफ हेवी एक्झरसाइज. हा जास्त वेळ व्यायाम करण्यामुळे होतो. हे पण रॉंग आहे. मग त्याचं जे आन्सर आहे विद्यार्थी मित्र, ते म्हणजे काय की फेवर म्हणजे सर्दी आणि ताप हा आपल्याला येतोच किंवा खोकला असतो ना त्याच्यामुळे. नेक्स्ट एक्झाम्पल, चूज द करेक्ट स्टेटमेंट. पाहता स्टेटमेंट करेक्ट कोणते कोणते आहेत? सर्वसामान्य जनतेच्या अंतिम फायद्यासाठी सरकारकडे असलेले उद्दिष्टे आणि साध्य करण्यासाठी सार्वजनिक धोरणे तयार केली जातात आणि त्यांची अंमलबजावणी केली जाते. दुसरं आहे सार्वजनिक धोरण ही सकारात्मक बाब आहे कारण ते एखाद्या विशिष्ट समस्येवर सरकारची कृती दर्शवते. तिसरं जे सरकारच्या धोरणामागे कायदा आणि प्राधिकरणाची अंमलबजावणी असते म्हणून याला अधिकृत म्हटले जाते. मग याचे जे आन्सर आहे अ आणि ब. म्हणजे काय आहे? सर्वसामान्य जनतेच्या अंतिम फायद्यासाठी सरकार करते असलेले उद्दिष्ट साध्य करण्यात सार्वजनिक धोरणे तयार केली जातात, त्याची अंमलबजावणी केली जाते. हे पण बरोबर. सार्वजनिक बरोबर. हे पण सरकारच्या धोरणामागे कायदा आणि प्राधिकरणाची अंमलबजावणी असते म्हणून त्याला अधिकृत म्हटले जाते. बरोबर आहे ना? हे कोणताही कायदा किंवा काही पास करायचं असेल किंवा काही कारणे धोरणात्मक कायदा तर त्याला अधिकृत मानावे लागतं. म्हणजे याचे जे आन्सर आहे तिघं बरोबर आहेत. ऑप्शन डी इज ऑल ऑफ द अबव इज राईट. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ द टायगर रिझर्व अँड होस्ट इज इनकरेक्ट. म्हणजे अशी कोणती हे की ती इनकरेक्ट आहे. पहा मग, सुंदरबन वेस्ट बंगाल हे बरोबर आहे. मेलघाट महाराष्ट्र बरोबर आहे. कान्हा राजस्थान, नागार्जुन तेलंगणा. मग जे कान्हा आहे ते राजस्थानला नसल्यामुळे ते एक रॉंग आहे विद्यार्थी मित्र. नंतर नेक्स्ट पाहू. As announced by UNESCO, the first International Geodiversity Day was celebrated in the year. मग आता युनेस्कोने जाहीर केलेल्या पहिला आंतरराष्ट्रीय विविधता दिवस कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? मग तो आहे ऑक्टोबर 2022. 6 ऑक्टोबर 2022 ला विद्यार्थी मित्र. म्हणजे ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. आता नेक्स्ट जो आपण नेक्स्टला, विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग टू ब्लॉकचेन यूज फॉर एन्क्रिप्टेड. आता मग ब्लॉकचेन संबंधित चुकीचे उदाहरण कोणते असं म्हणता येईल? हा डिसेंट्रलाइज डाटाबेस आहे. डॅश डॅश इट इज अ डिस्ट्रीब्युटेड लेजर अँड डिसेंट्रलाइज डाटाबेस.
ही वितरित खातेवही आणि विकेंद्रित डेटाबेस आहे. इट इज सेंट्रलाइज डिजिटल रेकॉर्ड अँड डिजिटल ऑपरेटिंग सिस्टीम. ही एक केंद्रीकृत डिजिटल आहे आणि डिजिटल ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ऑपरेटिंग सिस्टीम नाही विद्यार्थी मित्र, त्याला ही एक विकेंद्रित खाते आहे. म्हणजे हे बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन सी जो आहे तो इट इज अ करेक्ट आन्सर. म्हणजे काय की इट इज अ सेंट्रलाइज डिजिटल रेकॉर्ड अँड म्हणजे काय म्हणतील त्याला, पण मग आता नेक्स्ट पाहू आपण. Which of the following competition was initiated by the former governor of Maharashtra, Sri S.M. Krishna in 2006? खालीलपैकी कोणत्या स्पर्धेची सुरुवात महाराष्ट्रामध्ये माजी राज्यपाल श्री S.M. कृष्णा 2006 केली? पुरुषोत्तम करंडक आविष्कार, पी.सी. झलंडरा वर्चस्व आविष्कार. मग याचं जे आन्सर विद्यार्थी मित्र, आविष्कार इट इज अ राईट आन्सर. आविष्कार म्हणजे एक विद्यापीठ लेवलला असतं ते कॉम्पिटिशन, म्हणजे त्यात रिसर्च पेपर पब्लिश केले जातात. पण आता मग पुढे जाऊ आपण. हू इज नोन द फादर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स? आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जॉन मॅककर्थी, स्टीव्ह जॉब्स, जॅकमा, एलन मस्क. पण आता स्टीव्ह जॉब्स तर येणारच नाही, जॅकमा पण नाही येणार आणि एलन मस्क पण येणार. मग याचं जे आन्सर आहे जॉन मॅककर्थी जो आहे तो AI म्हणून इंटेलिजंट आर्टिफिशियल, दॅट इज इंटेलिजंट आर्टिफिशियल म्हणजे असं त्याचं नाव आहे, AI आर्टिफिशियल इंटेलिजंट. म्हणजे आता ChatGPT जो आहे तो त्याचा भाग आला. याच्या ChatGPT प्री ट्रेन असा फुल फॉर्म आहे याचा. प्री ट्रेन, पीचा फुल फॉर्म जर विचारला कोणी तर प्री ट्रेन म्हणून द्यायचा. पण आता मग नेक्स्ट आपण नेक्स्ट एक्झाम्पल 9 नंबरचा आहे. मेड इन इंडिया उपक्रमात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? FDA हॅज बीन ओपन इन डिफेन्स प्रोडक्शन अँड रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर. इट इज एम टू डी लायसन्स द इंडस्ट्री. उद्योगाचा परवाना रद्द, हे तर नाहीच येणार ना. सरकार नियामक संस्था म्हणून काम करत होती. रेग्युलेटरी बॉडी, इट इज कंपेन टू बिल्ड लेअर ऑफ कोलॅबोरेटिव्ह इफेक्ट्स इन मॅन्युफॅक्चरिंग. उत्पादन क्षेत्रात सहयोगी प्रयत्नाने स्थळ तयार करण्याची ही मोहीम आहे. मग पाहता सरकार जी आहे ती ॲटोनॉमस बॉडी म्हणजे गव्हर्नमेंट बॉडी कन्सिडर होते, ती रेग्युलेटरी बॉडीमध्ये येणार नाही. म्हणजे याचं जे आन्सर येईल ते ऑप्शन नंबर सी, इट इज अ करेक्ट आन्सर. नंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एज्युकेशनल डेटाबेस? खालीलपैकी कोणते शैक्षणिक डेटाबेस नाही? शोधगंगा, इन्फ्लुएंट, स्कोपस, मूक्स. मूक्स जे मग मूक्स हे मूक्स येईल विद्यार्थी मित्र, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स. म्हणजे याचा फुल फॉर्म मी सांगतो तुम्हाला काय आहे. MOOC म्हणजे काय? मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स. येस, याच्यात खूप सारे कोर्स आहेत आणि याला जो चालवतो तो इन्फ्लिब्लेनेट आहे. इन्फ्लिब्लेनेट आणि इन्फ्लिब्लेनेट काय आहे? UGCची एक ॲटोनॉमस बॉडी, म्हणजे एक सर्व्हर आहे ते, सर्व्हर म्हणता येईल त्याला. नंतर हू इज द टर्म नॅनो टेक्नॉलॉजी? ही संज्ञा कोणी परिचित केली? रिचर्ड फेमन, स्टीफन हॉकिंग, मायकल गॅजलची ओपन हॅमर. मग रिचर्ड फेमन याचं जे आन्सर आहे इट इज ग्रेट, म्हणजे क्लासिकल क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक, क्रोम इलेक्ट्रोडायनॅमिक म्हणते त्याला, त्याच्यावरती त्याने तयार केला. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट विल रिस्पेक्ट टू सिंगल लिथियम आयन बॅटरीज? आज आपण 15 प्रॉब्लेम घेऊ विद्यार्थी मित्र आणि 15 नंतर नेक्स्ट टॉपिक त्याच्यावरती टाकेल मी. मग आता लिथियम आयन बॅटरी, इट इज हेवी अँड हाय सेल व्होल्टेज. इट इज यूज रिव्हर्सिबल रिडक्शन ऑफ लिथियम आयन टू स्टोअर एनर्जी. पाहता याचं विधान एक जे ते पाहता फक्त विधान एक बरोबर आहे, ती जड आहे आणि त्यात उच्च सेल व्होल्टेज असतो, हे रॉंग आहे. बोथ स्टेटमेंट आर करेक्ट. त्याच्यातला एक रॉंग आहे, एक राईट येईल ना. स्टेटमेंट 1 इज रॉंग अँड स्टेटमेंट 2 इज राईट, करेक्ट. स्टेटमेंट 2 इज रॉंग अँड स्टेटमेंट 1 इज करेक्ट.
पहिलं जे ते रॉंग विद्यार्थी मित्र. दुसरं एक्झाम्पल आहे करेक्ट येईल. म्हणजे काय की त्यामध्ये रिडक्शन इंडक्शन असं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू 13 नंबरचं. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज रेफरन्स टू द मॉडिफिकेशन इन स्टीम इज करेक्ट. खोळामधील बदलांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? द मॉडिफाईड स्टीम फॉर फूड स्टोरेज इज स्वीट पोटॅटो. रताळे म्हणजे अन्न साठवण्याचे असतात खोड आहे. तर स्टेम इज इन सर्टन प्लांट्स आर मॉडिफाईड टू परफॉर्म फोटोसिंथेसिस. नंतर मुळाच्या गाठी तयार करण्यासाठी खोड एक्सोजीवन जोडते. म्हणजे स्टेम फॉर्म सिम्बॉटिक असोसिएशन टू फॉर्म रूट नोडल्स. फूड स्टोरिंग प्लांट्स पार्ट इन ओनियन ही स्टीम. खाद्यांमध्ये अन्न साठवण वनस्पतीचा भाग म्हणजे त्यांचे खोडवाई. याच्या जे आन्सर आहे बी आहे विद्यार्थी मित्रो, की काही वनस्पतींमध्ये सुधारित खोड प्रकाश संश्लेषण करण्यासाठी उपयोगी होते. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट जाऊ पुढे. द कलर ऑफ नॅचरली ऑकरिंग मिनरल डिपेंड अपॉन इज. म्हणजे जे मिनरल्स असतात त्यांचे कलर हे नैसर्गिकरित्या कसे असतात, मग कशावर डिपेंड आहेत किंवा कशावर अवलंबून आहेत? टाईप्स ऑफ मिनरल सिस्टीम, खनिज प्रणालीचं केवळ अणुसंरचना. नंतर कंपोजिशन अँड ॲटॉमिक स्ट्रक्चर, घटक आणि अणुरचना. टाईप्स ऑफ मिनरल्स ऑब्विसली जर ते घटक आणि अणुरचना जी आहे त्याच्यावर डिपेंड राहील. ऑप्शन नंबर डी इज अ करेक्ट आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 50. आय डी नंबर 50 नॉट. नेक्स्ट आहे ललित विस्तारित संहिता कशाचे वर्णन करते? ललित विस्तारा इज अ टेक्स्ट विच डिस्क्राइब द लाईफ ऑफ बुद्धा, द लाईफ ऑफ महावीरा, द लिचाची पत्रा, द स्प्रेड ऑफ बुद्धिझम साऊथ इंडिया. म्हणजे याचं आन्सर आहे द लाईफ ऑफ बुद्धा. इट इज अ करेक्ट आन्सर विद्यार्थी मित्र. चला तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच तयार केलेला विद्यार्थी मित्र. 15 क्वेश्चन. नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट वेळेस आपण 15 असे टोटल क्वेश्चन येते. 90 क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्र. 90-100 क्वेश्चन्स आहेत. MPSC सारथीची जी एक्झाम झाली त्यामध्ये ही क्वेश्चन पेपर आले होते विद्यार्थी मित्र, आणि त्यामध्ये हे टॉपिक 15 क्वेश्चन्स आले होते. सपोज दॅट जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा विद्यार्थी मित्र. धन्यवाद.